हॅलो हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत मॅथ प्लस रिझनिंग. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात कठीण वाटणारा विषय तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. आणि याच विषयाची भीती सुद्धा फार प्रमाणात वाटते, पण याची भीती वाटण्यासारखं काहीच नाही. जर या विषयाकडे जर आपण बघितलं तर या विषयामध्ये फार सोप्या प्रमाणात शॉर्ट ट्रिक्स असतात. आणि हा विषय जर आपण याचा जर अभ्यास केला तर या स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये किंवा जे प्रश्नपत्रिका असतात त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा हा विषय तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग. ठीक आहे. मग आता मॅथ आणि रिझनिंग जर म्हटलं तर याच्यामध्ये पुढचा घटक येतो तो म्हणजे महत्त्वाचा घटक तो म्हणजे येतो नंबर्स. बरोबर आहे. कारण की मॅथ्स म्हटला म्हणजे त्या ठिकाणी अंक आलेच. बरोबर आहे. त्या नंबर्सलाच मराठीत आपण म्हणतो संख्यांची ओळख. मग आता संख्यांची ओळख, आता हा घटक जो दिसतोय, आता या ठिकाणी अनेक प्रकारच्या संख्या येतात. त्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात? नैसर्गिक संख्या येतात. बरोबर आहे. त्यानंतर पूर्ण संख्या येतात, समसंख्या येतात, विषम संख्या येतात, मूळ संख्या येतात, संयुक्त संख्या येतात. अशा अनेक प्रकारच्या संख्यांचा समावेश हा या ठिकाणी होत असतो. बरोबर आहे. परंतु या संख्यांना सुरुवात करण्याच्या अगोदर आपण एका इंटरेस्टिंग विषयाकडे जाऊया, तो म्हणजे वर्ग. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्क्वेअर. वर्ग त्यालाच आपण म्हणतो स्क्वेअर. आता वर्ग म्हणजेच काय? जर समजा मला एखाद्या संख्येचा वर्ग काढायचा आहे म्हणजेच काय करायचं की त्या संख्येचा 2 वेळेस केलेला गुणाकार म्हणजेच काय असतो? वर्ग. फॉर एक्झाम्पल, जर समजा मला x या संख्येचा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. वर्ग जर काढायचा असेल तर अशा पद्धतीने लिहितात. त्या संख्येचा वर्ग काढायचा म्हणून तो 2 हा घात त्याच्या वरती लिहिला जातो. आता x या संख्येचा मला वर्ग काढायचा म्हणजेच काय की x या संख्येचा गुणाकार हा 2 वेळेस करायचा आहे. म्हणजेच काय? x चा वर्ग x गुणिले x हा झाला x चा वर्ग. त्याच पद्धतीने जर समजा आपल्याला विचारलं की 3चा वर्ग काय, तर काय करणार की 3चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय की 3 या संख्येचा 2 वेळेस केलेला गुणाकार म्हणजेच हा काय असेल? 3 या संख्येचा वर्ग. फॉर एक्झाम्पल 3चा वर्ग म्हणजेच काय? 3 गुणिले 3 यांचा गुणाकार किती येतो? तो मिळाला 9. म्हणजेच काय? 3चा वर्ग 9. तर ही जे वर्ग असतात, जे स्क्वेअर असतात, हे स्क्वेअर 1 ते 10 पर्यंतचे वर्ग सर्वांचे 5 असणे गरजेचे आहे. आता फॉर एक्झाम्पल एकाचा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय काय करणार तुम्ही? त्या संख्येचा 2 वेळेस गुणाकार म्हणजेच की त्याला गुणाकार द्यायचा 1 म्हणजे 1 या संख्येचा वर्ग 1. जर 2चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 2चा किती वेळेस गुणाकार? 2 वेळेस गुणाकार त्याचा किती आला गुणाकार? 4. 3चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 3 गुणिले 3 किती आला गुणाकार? 9. 4चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 4 गुणिले 4 त्याचा गुणाकार किती आला? 16. 5चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 5 गुणिले 5 हा गुणाकार किती आला? 25. 6चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 6 गुणिले 6 याचा गुणाकार किती आला? 36. 7चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 7 गुणिले 7 हा गुणाकार किती आला? 49. 8चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 8 गुणिले 8 हा गुणाकार किती आला? 64. 9चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 9 गुणिले 9 यांचा गुणाकार किती आला? 81. आणि 10चा वर्ग मला काढायचा म्हणजेच काय? 10 गुणिले 10 याचा गुणाकार किती आला? 100. पण स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करतोय म्हणून हे वर्ग या प्रकारामध्ये 1 ते 10 चे वर्ग 5 असणं गरजेचंच आहे. आता या पायावर मला दिसतात 1 ते 10 चे वर्ग सगळे वर्ग मी काढलेले आहेत. म्हणजेच काय? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. म्हणजेच काय? वर्ग जर आपल्याला काढायचा असेल एखाद्या
एखाद्या संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर त्या संख्येचा 2 वेळेस केलेला गुणाकार म्हणजेच काय असतो वर्ग. बरोबर आहे. आता 1 ते 10 चे वर्ग काढणं सोपं आहे, परंतु जर समजा आपल्याला या ठिकाणी विचारलं 75 चा वर्ग, मग आता या ठिकाणी काय करणार तुम्ही 75 गुणिले 75 हा गुणाकार करणार का? हा गुणाकार करण्यामध्ये वेळ फार जाईल आणि स्पर्धा परीक्षेच्या गणितात जो प्रश्नपत्रिकेत जो आपल्याला प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला 30 सेकंदाच्या आत उत्तर देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ज्या प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स असतात त्या शॉर्ट ट्रिक्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता वर्ग हा प्रकार सुद्धा शॉर्ट ट्रिक्स आहे. मग सर्वप्रथम आपण ते शॉर्ट ट्रिक्स कोणत्या त्या बघून घेऊया. 1 ते 10 पर्यंतचे वर्ग हे तुमचे पाठांतर तुम्हाला करावेच लागतील. त्यानंतर आता 1 ते 10 संख्या सोडून आलेल्या संख्यांचा वर्ग हा कशा पद्धतीने काढला जातो ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया. आता सर्वप्रथम ज्या संख्येच्या एकक स्थानाला 0 ही संख्या असेल अशा संख्यांचे वर्ग सोप्या पद्धतीने कसे काढले जातात. फॉर एक्झाम्पल 10 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. बरोबर आहे. मग 10 चा वर्ग या ठिकाणी एकक स्थान आणि दशक स्थान मला दिसतोय. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी दशक स्थानाला जो 1 हा अंक दिसतो त्याचा सर्वप्रथम वर्ग करून घ्यायचा. म्हणजेच काय एकाचा वर्ग किती असतो 1 आणि या ठिकाणी 0 आहे तर 0 वर्ग करायचा म्हणजे त्याचे 2 शून्य पुढे ठेवून द्यायचे. हा झाला 10 चा वर्ग. जर समजा तुम्हाला विचारलं 30 चा वर्ग काय, 30 चा वर्ग आपल्याला विचारला तर काय करणार. या ठिकाणी मला एकक स्थान दिसतो आणि दशक स्थान दिसतो. या ठिकाणी दशक स्थानाचा वर्ग आपण सर्वप्रथम करून घेऊया. म्हणजे दशक स्थानाला कोणता अंक या ठिकाणी 3 अंक मला दिसतो. म्हणजेच काय 3 चा वर्ग 9 आणि पुढे काय करणार 2 शून्य ठेवणार. हा झाला 30 चा वर्ग 900. जर आपल्याला विचारलं 70 चा वर्ग तर तुम्हाला 70 चा वर्ग काढायचा सांगितलंय. मग आता या ठिकाणी एकक स्थानाला 0 दशक स्थानाला 7 म्हणजे 7 चा वर्ग 49 आणि ज्या पुढे 0 ठेवणार 2 शून्य ठेवणार. म्हणजेच काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल त्या संख्येचा वर्ग काढणं एवढं सोपं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला परत विचारलं 90 चा वर्ग काय, काय करणार दशक स्थानाच्या अंकाचा सर्वप्रथम वर्ग करायचा. म्हणजेच काय 9 चा वर्ग 81 आणि पुढे काय करणार 2 शून्य ठेवणार. हा झाला 90 चा वर्ग 8100. ठीक आहे. मग ज्या पद्धतीने ज्या संख्येच्या एकक स्थानाला 0 असेल त्याचा वर्ग काढणं आपण बघितलं, परंतु ज्या संख्येच्या एकक स्थानाला 1 हा अंक असेल अशा वेळेस काय करणार बघूया. आता मला समजा 21 चा वर्ग करायचा बरोबर आहे. मग काय करणार 21 गुणिले 21. ठीक आहे. मग करूया 21 गुणिले 21 यांचा गुणाकार करणार 1 गुणिले 1 1 गुणिले 2 दशक स्थानाचा 0 2 गुणिले 1 2 गुणिले 2 4 यांची बेरीज करणार. तो 1 तसा तसा 2 अधिक 2 4 आणि 4 तसा तसा म्हणजे 21 चा वर्ग किती येतो 441. पण हा एवढा गुणाकार करत बसणार का काही नाही. एवढा गुणाकार करण्याची गरज पण नाही. तर सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो. आता या ठिकाणी 21 चा वर्ग मला दिसतो. या ठिकाणी एकक स्थानाचा अंक काय 1 हा अंक एकक स्थानाला या 1 या अंकाचा वर्ग सर्वप्रथम करून घ्यायचा. एकाचा वर्ग किती असतो 1 केला. त्यानंतर दशक स्थानाचा अंक काय 2 त्याची काय करायची दुप्पट. 2 ची दुप्पट किती असते 4 आणि त्याच दशक स्थानाचा वर्ग करायचा. म्हणजेच काय 2 चा वर्ग 4. काय गरज आहे गुणाकार करायची नाही. म्हणजेच काय सर्वप्रथम आपण या ठिकाणी काय केलं की ज्या संख्येच्या एकक स्थानाला 1 हा अंक असेल अशा संख्यांचा वर्ग काढत असताना त्या एकक स्थानाच्या अंक 1 याचा सर्वप्रथम वर्ग केला. त्यानंतर दशक स्थानाच्या अंकाची दुप्पट केली आणि परत दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग केला. ठीक आहे. पुढे बघूया. समजा मला 41 चा वर्ग काढायचा आहे. काय करणार एकाचा वर्ग सर्वप्रथम करून घेतला तो म्हणजे 1. त्यानंतर दशक स्थानाच्या अंकाची दुप्पट म्हणजे 4 ची दुप्पट 8 आणि दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग 4 चा वर्ग किती येतो 16 म्हणजे 41 चा वर्ग किती मिळाला 1681. त्यानंतर समजा आपल्याला विचारलं 71 चा वर्ग. ठीक आहे. काय करणार एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग म्हणजेच काय एकाचा वर्ग 1. त्यानंतर 7 ची दुप्पट किती असते 7 ची दुप्पट 14. आता 14 तसं इथे लिहिणार का नाही. अशा वेळेस काय करायचं
यातला एकक स्थानाचा अंक या ठिकाणी लिहायचा, एक हा बाजूलाच ठेवला, ठीक आहे. त्यानंतर दशक स्थानाच्या अंकाचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग किती असतो 49, बरोबर आहे. आणि हा एक उरलेला त्याच्यामध्ये मिळवून टाकायचा, 49 अधिक 1 किती झाले 50, म्हणजे 71चा वर्ग किती मिळाला 5041. समजलं. आता या ठिकाणी जर संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल त्यावेळेस आपण काय काय केलं की सर्वप्रथम पहिली स्टेप काय केली, एकक स्थानचा वर्ग केला, एकक स्थानचा वर्ग. एकक स्थानी कोणता अंक असतो नेहमी 1 अंक असेल, बरोबर आहे. त्यानंतर काय केलं, दशक स्थानाची दुप्पट केली, दशक स्थानाची दुप्पट. आणि लास्ट वन काय केलं, त्याच ज्या संख्येच्या दशक स्थानाची आपण दुप्पट केली त्याच दशक स्थानाचा वर्ग करायचा, दशक स्थानाचा वर्ग. म्हणजे या 3 प्रक्रिया लक्षात असणं गरजेचं आहे, म्हणजेच काय तुम्ही वर्ग लगेच काढू शकता, ठीक आहे. आता पुढे जाऊया. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल यांचा वर्ग आपण सोप्या पद्धतीने कसा काढतात ते बघितलं. परंतु ज्या संख्येच्या एकक स्थानाला 5 हा अंक असेल तर अशा संख्येचा वर्ग काढत असताना काय करणार, तर सर्वप्रथम 5, तर 5चा वर्ग करायचा म्हणजेच काय करतो आपण 5 या संख्येचा 2 वेळेस गुणाकार, म्हणजेच काय करणार तुम्ही 5 गुणिले 5 त्याला यांचा गुणाकार 25. जर समजा मला या ठिकाणी विचारलं 35चा वर्ग, मग तुम्ही काय करणार 35 गुणिले 35 त्यांचा गुणाकार करणार, आलेलं उत्तर हे काय असेल तुमचा वर्ग असेल. मग 35 गुणिले 35 यांचा गुणाकार एवढा करायला वेळ किती जाईल, म्हणजे सोप्या पद्धतीने कसा काढतात ते आपण बघूया. आता 35चा वर्ग म्हणजेच काय, या ठिकाणी एकक स्थानाला 5 अंक आहे, दशक स्थानाला 3 हा अंक आपल्याला दिसतो. मग अशा वेळेस काय करायचं, एकक स्थानाला जो 5 अंक दिसतो त्याचा सर्वप्रथम वर्ग करून घ्यायचा, म्हणजेच काय 5चा वर्ग किती असतो 25, बरोबर आहे. दशक स्थानाला कोणता अंक आहे 3, हा 3 हा अंक आणि 3च्या पुढची क्रमवार येणारी संख्या ती म्हणजे 4, यांचा काय करायचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 4 यांचा गुणाकार किती आला 12, हा त्या 25च्या पुढे लिहिला, म्हणजेच काय 35चा वर्ग तुम्हाला मिळाला 1225, ठीक आहे. तशाच पद्धतीने जर तुम्हाला विचारलं 45चा वर्ग काय करणार, सर्वप्रथम 5चा वर्ग जसाच तसा लिहिणार, बरोबर आहे. त्यानंतर उरलेली संख्या कोणती ती म्हणजे 4, आणि 4च्या पुढे क्रमवार येणारी पुढची संख्या ती म्हणजे 5, त्यांचा काय करणार गुणाकार करणार. 4 गुणिले 5 यांचा गुणाकार आपल्याला मिळाला 20, म्हणजेच काय 45चा वर्ग मिळाला आपल्याला 2025, ठीक आहे. त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला विचारलं 75चा वर्ग, तर 75चा वर्ग करायचा म्हणजे काय करणार, सर्वप्रथम 5चा वर्ग 25, उरलेली संख्या काय 7, त्या 7च्या पुढचा क्रमवार येणारी संख्या ती म्हणजे 8, यांचा काय करणार तुम्ही गुणाकार करणार. 7 गुणिले 8 यांचा गुणाकार 56, म्हणजेच काय 75चा वर्ग तुम्हाला मिळाला 5625, ठीक आहे. आता किती सोपं आहे. जर समजा आता संख्येच्या एकक स्थानाला 0 नसेल, संख्येच्या एकक स्थानाला 1 ही संख्या नसेल आणि संख्येच्या एकक स्थानाला 5 हा अंक सुद्धा नसेल, म्हणजेच काय इतर संख्या ज्या वेळेस असतील आणि त्या इतर संख्येचा आपल्याला वर्ग करायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल जर समजा आपल्याला विचारलं 23चा वर्ग, म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल त्या 23चा 2 वेळेस गुणाकार, म्हणजेच काय 23 गुणिले 23 करूया गुणाकार. 3 गुणिले 3 9, 3 गुणिले 2 6, 0 ठेवला, 2 गुणिले 3 6, 2 गुणिले 2 4, यांची तुम्ही बेरीज करणार. 9 जसं तसा 6 6 12, आपल्याला गेला 1 4 आणि 5, म्हणजेच काय 23 या संख्येचा वर्ग किती येणार आहे 529. परंतु हा गुणाकाराची प्रक्रिया न करता आपण या संख्येचा वर्ग काढू शकतो. तो कशा पद्धतीने, तर सर्वप्रथम बघूया. या ठिकाणी एकक स्थानाला 3 हा अंक आहे, दशक स्थानाला 2 हा अंक आपल्याला दिसतो. सर्वप्रथम एकक स्थानाचा जो अंक मला दिसतोय त्याचा मी वर्ग करणार, म्हणजेच काय 3चा वर्ग लिहिला, पहिली स्टेप केली. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय करायचं, एकक स्थान आणि दशक स्थान यांचा काय करायचा गुणाकार करायचा, म्हणजेच काय 2 आणि 3 यांचा गुणाकार करणार मी.
एकक स्थान आणि दशक स्थान यांचा गुणाकार किती आला 6. हा गुणाकार झाल्यानंतर पुढची स्टेप काय करायची, ह्या गुणाकाराची दुप्पट करायची. म्हणजे 6 गुणिले 2 किती मिळाला 12. मग आता 12 या संख्येमध्ये एकक स्थानाचा अंक काय 2. मी 2 या ठिकाणी लिहिला. 1 हा बाहेर जसाच्या तसा. त्यानंतर पुढची स्टेप, दशक स्थानाचा जो अंक दिसतोय तो म्हणजे 2, याचा आपला वर्ग करायचा आहे. मग 2 चा वर्ग किती असतो, तो असतो 4 आणि हा बाहेरचा 1 त्याच्यामध्ये मिळवायचा. म्हणजे 4 अधिक 1 किती झाले 5. म्हणजे 23 चा वर्ग किती मिळाला 529. बघा, न गुणाकार करता सुद्धा आपण त्या संख्येचा वर्ग काढू शकतो. तर जर समजा पुढे तुम्हाला विचारलं 39 चा वर्ग, काय करणार, सर्वप्रथम एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग म्हणजेच काय 9 चा वर्ग किती असतो, 9 चा वर्ग असतो 81. यामधून काय पूर्ण 81 लिहिणार का नाही, तर यामधला फक्त एकक स्थानाचा अंक मी लिहिणार, तो म्हणजे 1. 8 हा बाहेर जसाच्या तसा. त्यानंतर एकक स्थान आणि दशक स्थान यांचा काय करणार आपण गुणाकार करणार. माझा या ठिकाणी एकक स्थानाला 9 आहे, दशक स्थानाला 3, यांचा गुणाकार करायचा आपल्याला. म्हणजेच काय 3 गुणिले 9 किती आला यांचा गुणाकार 27. बरोबर आहे. हे झाल्यानंतर आपण काय करतो, त्या आलेल्या गुणाकाराची दुप्पट किती असते 27 ची दुप्पट ती मिळाली मला 54. बरोबर आहे. मग आता 54 मिळाल्यानंतर आपल्याला बाहेरचे 8 सुद्धा दिसत आहे. ते 54 मध्ये काय करून टाकायचे, ते 8 मिळवून टाकायचे. म्हणजे किती आली ती बेरीज 62. त्या 62 मधला एकक स्थानाचा काय अंक लिहिणार तुम्ही 2 अंक लिहिणार. 6 हा बाहेर जसाच्या तसा. त्यानंतर दशक स्थानाचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग किती असतो 9. 9 अधिक 6 15. म्हणजेच काय 39 चा वर्ग मिळाला तुम्हाला 1521. त्याच पद्धतीने जर तुम्हाला विचारलं 67 चा वर्ग, तर काय करणार, सेम ट्रिक्स. एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग करणार. त्या ठिकाणी एकक स्थानाला कोणता अंक आहे 7 अंक मला दिसतोय. म्हणजेच काय 7 चा वर्ग किती असतो 49. 49 पैकी एकक स्थानाचा अंक आपण या ठिकाणी लिहिणार, तो म्हणजे 9. 4 हे बाहेर जसेच्या तसे. त्यानंतर एकक स्थान आणि दशक स्थान यांचा गुणाकार म्हणजेच काय 6 गुणिले 7 किती झाले 42. मग आलेल्या गुणाकाराचे आपण काय करतो दुप्पट करतो. 42 ची दुप्पट किती होते 84. बरोबर आहे. त्या 84 मध्ये आपल्याला किती हातचे किती मिळवावे लागतील, ते 4 मिळवावे लागतील. म्हणजेच किती झाली बेरीज 88. 88 मध्ये एकक स्थानाचा अंक काय 8. हा 8 आपण इथे दिला. उरलेला 8 जसाच्या तसा. त्यानंतर दशक स्थानाचा वर्ग 6 चा वर्ग किती असतो 36 आणि बाहेरचे 8 किती झाले 44. म्हणजेच काय 67 चा वर्ग तुम्हाला मिळाला 4489. ठीक आहे. अजून असं एक गणित बघूया. जर तुम्हाला विचारलं 73 चा वर्ग, ठीक आहे, काय करणार, सर्वप्रथम एकक स्थानाचा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग किती आला 9. त्यानंतर दुसरी स्टेप एकक स्थान आणि दशक स्थान यांचा गुणाकार म्हणजेच काय 7 गुणिले 3 यांचा गुणाकार किती आला 21. आलेल्या गुणाकाराचे आपण काय करतो दुप्पट करतो. याची दुप्पट किती मिळाली 42. आता 42 मधला एकक स्थानाचा अंक काय हा 2. हा 2 कुठे लिहिला आपण या ठिकाणी. उरलेला 4 जसाच्या तसा. त्यानंतर दशक स्थानाचा अंक काय 7. या 7चा काय करणार आपण वर्ग करणार. 7चा वर्ग किती असतो 49. 49 अधिक हे 4 किती झाले 53. म्हणजेच काय 73 चा वर्ग काय मिळाला आपल्याला 5329. माता ज्या संख्येच्या एकक स्थानाला 0 हा अंक नसेल, 1 हा अंक नसेल किंवा 5 हा अंक नसेल, अशा वेळेस आपण वर्ग अशा पद्धतीने काढणार. बरोबर आहे. ही झाली सोपी पद्धत. याच्या स्टेप काय काय केल्या, सर्वप्रथम आपण काय केलं एकक स्थानचा वर्ग केला. त्यानंतर काय केलं एकक स्थान आणि दशक स्थान यांचा गुणाकार केला. बरोबर आहे. त्यानंतर काय केलं तिसरी स्टेप काय केली, यांचा जो गुणाकार आलेला आहे त्या गुणाकाराची दुप्पट केली. गुणाकाराची दुप्पट केली. आणि शेवटची स्टेप काय केली की दशक स्थानाचा वर्ग केला. अशा पद्धतीने
आपण वर्ग सोप्या पद्धतीत काढू शकतो. किती स्टेप आहेत फक्त आपल्याला करायच्या त्या म्हणजे 4. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, संख्येच्या एकक स्थानी 1 अंक असेल, संख्येच्या एकक स्थानी 5 अंक असेल आणि संख्येच्या एकक स्थानाला 0, 1 आणि 5 या संख्या वगळता इतर कोणताही अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण कसा काढतात तो आपण बघितला. बघूया. 70 चा वर्ग, त्यानंतर 51 चा वर्ग, त्यानंतर 45 चा वर्ग, त्यानंतर 34 चा वर्ग. आता पहा, चारही प्रकारचे चारही गणिते मी फळ्यावर घेतलेली. बरोबर आहे. संख्येच्या एकक स्थानाला 0 असणारा, संख्येच्या एकक स्थानाला 1 अंक असणारा, संख्येच्या एकक स्थानाला 5 अंक असणारा आणि संख्येच्या एकक स्थानाला इतर अंक असणारा. ठीक आहे. मग बघूया. संख्येच्या एकक स्थानाला 0 जर असेल तर आपण काय केलेलं, दशक स्थानाचा वर्ग केलेला. म्हणजेच काय, 7चा वर्ग, 49 त्याच्या पुढे 2 शून्य ठेवले, आला 70 चा वर्ग. त्यानंतर 51 चा वर्ग करायचा म्हणजेच काय, एकक स्थानाला 1 असेल तर काय करतो आपण, एकक स्थानाचा वर्ग, तो मिळाला 1. दशक स्थानाची दुप्पट, आताची दुप्पट किती असते, 10. मग आता जसा तसं लिहितो का आपण, नाही. याचा एकक स्थानाचा अंक काय, 0 आपण या ठिकाणी ठेवला, 1 हा जसा तसा बाहेर. त्यानंतर दशक स्थानाचा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग, 5चा वर्ग किती असतो, 25 आणि हा बाहेरचा 1 26, म्हणजे 51 चा वर्ग मिळाला 2601. त्यानंतर आपल्याला एकक स्थानाला 5 अंक असेल तर त्याचा वर्ग कसा काढतात, काय करतो आपण, या 5चा वर्ग जसाच्या तसा, म्हणजे 5चा वर्ग किती असतो, 25 आणि 4 ही जी संख्या दिसते याची क्रमवारी आली पुढची संख्या ती म्हणजे 5. 4 आणि 5 यांचा काय करतो आपण, गुणाकार, म्हणजे 4 गुणिले 5 यांचा गुणाकार किती मिळाला, 20. बरोबर आहे. म्हणजे 45 चा वर्ग किती मिळाला तुम्हाला, 2025. आणि लास्ट वन 34 चा वर्ग. अशा वेळेस आपण काय केलेलं, एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग केला. 4चा वर्ग किती असतो, 16. 16 पैकी एकक स्थानाचा अंक काय, 6. मी या ठिकाणी लिहिला 6. बरोबर आहे. बाहेरचा 1 जसाच्या तसा. त्यानंतर काय केलं, एकक स्थान आणि दशक स्थान यांचा गुणाकार केला. म्हणजेच काय, 3 गुणिले 4 किती मिळाले, 12. त्या आलेल्या गुणाकाराचे आपण काय करतो, दुप्पट करतो. किती मिळाली, 24. बरोबर आहे. 24 आणि हा वरचा 1 उरलेला त्याच्यामध्ये मिळून टाकला, किती आले, 24 अधिक 1 25. 25 चा इथे काय लिहिणार तुम्ही, 5 लिहिणार. हा त्याला किती गेले, परत 2 गेले. उरलेल्या दशक स्थानाचा आपण काय करतो, वर्ग करतो. म्हणजेच काय, 3चा वर्ग 9, 9 अधिक हे 2 11. पहा किती सोप्या पद्धतीत आणि किती लवकरात लवकर आपण वर्ग काढले. ठीक आहे. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने वर्ग कसे काढले जातात त्यात आपण बघितलं. थँक्यू.